ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಿಳಾ ಅರ್ಬನ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾದಾರ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ. ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮಹಿಳಾ ಅರ್ಬನ್ ಬ್ಲಾಕ್ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಶ್ರೀಮತಿ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾದಾರ್ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಿಷ್ಠಾವಂತ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಗುರುತಿಸಿಕೊಂಡು ಮಹಿಳೆಯರ ಸ್ವಾವಲಂಬನೆ ಬದುಕಿಗಾಗಿ ಹಲವಾರು ಸಮಾಜಮುಖಿ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದರಂತೆ ಇಂದು ತಮ್ಮ ಸ್ವಗ್ರಾಮವಾದ ಹತ್ತರವಾಡಿಯಲ್ಲಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಮಹಿಳೆಯರು ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳು ಭಾಗವಹಿಸಿ ಹಾಡು ನೃತ್ಯ ಮಾಡಿ ಮನರಂಜಿಸಿದರು. ಸಂಜೀವಿನಿ ಸಂಘದ ಜಿಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆ ಪ್ರವೀಣಾ ಪಠಾಣ್ ಹಾಗೂ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾದಾರ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಮಹಿಳೆ ಇಂದು ಅಬಲೆಯಲ್ಲ, ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲೂ ಸಾಧನೆಗೈದು ಪುರುಷನಿಗೆ ಸರಿಸಮಾನವಾದ ಪೈಪೋಟಿ ಕೊಡುತ್ತಿದ್ದಾಳೆ. ಸರ್ಕಾರವು ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಸ್ವಯಂ ಉದ್ಯೋಗ ಮಾಡಲು ಸಂಜೀವಿನಿ ಸಂಘದ ಮುಖಾಂತರ ಸಾಲ ವಿತರಿಸುತ್ತಿದೆ. ಅದರ ಲಾಭ ಪಡೆದುಕೊಂಡು ಉದ್ಯೋಗಸ್ಥರಾಗಬೇಕೆಂದು ಮನವಿ ಮಾಡಿದರು. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಪ್ರಸಾದ್ ಭಾರದ್ವಾಜ್ ಭಾಗವಹಿಸಿ ಜೀವನದಾನ ಫೌಂಡೇಶನ್ನಲ್ಲಿ ಮಹಿಳೆಯರ ಸಬಲೀಕರಣದ ಹಲವಾರು ಯೋಜನೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದರು. ಮತ್ತು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದ ಅತಿಥಿಗಳಾದ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾದಾರ್, ಪ್ರವೀಣಾ ಪಠಾಣ್, ಪಾರ್ವತಿ ಪಾಟೀಲ್, ನಂದಿನಿ ಪಾಟೀಲ್, ಸುಮನ್ ಗೌಡ, ಸುನಂದ ಗೌಡ, ಪ್ರಸಾದ್ ಭಾರದ್ವಾಜ್, ರಮೇಶ್ ಮಾದಾರ್, ರಮೇಶ್ ನೀಲಪ್ಪನವರ್, ಶಶಿಕಾಂತ್ ತಳವಾರ್ ಇವರುಗಳಿಗೆ ಮಹಿಳೆಯರು ಪುಷ್ಪಗುಚ್ಛ ನೀಡಿ ಸತ್ಕರಿಸಿದರು. ನಂತರ ಸಾವಿತ್ರಿ ಮಾದಾರ್ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಿಹಿ ಹಂಚಿ ತಮ್ಮ ಕಲೆಯನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸಿದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಬಹುಮಾನ ವಿತರಿಸಿದರು. शशिकांत तळवार, न्यूज 360 खानापुर. आणि स्वतःसाठी जगून नवरा काय कायम बघत राहत नाही, मुलं बघत राहत नाही. ती मुलं मोठी झाली की आपल्या प्रपंचात लागतात, आम्ही आपल्या ह्याच्यात राहतो आणि आमचं आयुष्य आम्ही जगायचं सोडतोय. तसं करायचं नाही. राहतात संकट येतात. माझ्या आयुष्यात पण खूप मोठी मोठी संकट आलेत. खरं त्या संकटांना पाय ठेवून मी वरती आलोय आणि विचार केलोय, म्हटलं असं रडत रडत जगण्यापेक्षा हसत का जगू नये. आणि हसल्यावरती जीएसटी नाही काय आहे. मगापासून सगळ्यांचे चेहरा बघालोय, हसमुख लय दिसणार. असा खळखळून हसा, आयुष्य वाढू देत. कारण काय माहितीये, तुम्ही सतत दुःखी आणि विचारात राहिला. आज ह्याचं काळ टेन्शन, उद्या त्याचं टेन्शन, परवानी तर बाजूच्यांचं असंच थोडं त्याचं टेन्शन, घरच्यापेक्षा लोकांचं जास्ती टेन्शन. त्याच्यात राहण्यामुळे काय व्हायला, आता लोकांना मानसिक आजार खूप व्हायले. म्हणजे पहिला कसं शरीर आजारी पडायचं, पण आता तसं नाही. आता मनोरुग्ण खूप वाढायले आणि मोबाईलमुळे तर मुलांचं काय विचारूच नव्हे. तर ते सगळं सोडा. तुमची असं तुम्ही आयुष्य जगता, आनंदीत जगता, सणावाराचं जरा खुश असता हे असता, तसं न करता रोज सकाळी उठून सांगा, आज माझा दिवस आहे आणि मी आजचा दिवस माझ्या मनासारखं जगणार आहे आणि ह्याच्यात कोणी अडू शकत नाही. तुम्ही कितीही कामात राहा, कितीही संकटात राहा, संकट आलं ना, दुःख असेल ना, लगेच कडू गोळी कशी असते लगेच गिळतो ना, तसे गिळून टाका. आणि आनंद असेल तर चिंगम सका चावून 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 खावा. त्याच्या आम्ही काय करतो, विरुद्ध वागतोय. आनंदाला लगेच जातोय आमचा. दुःख 1 महिना 2 महिने 3 महिने आमच्या डोळ्यातले अश्रूच थांबत नाही. कोणी येणार आहे का, कोणी हलकं करणार आहे का आम्हाला, कोणी मदत करणार आहे का, नाही, कोणी करत नाही. फक्त आपले प्रश्न आपल्यालाच सोडवायचे असतात. म्हणून दुसऱ्याचा पाठिंबा न घेता, असते स्त्री खूप सशक्त असते, तिच्यात खूप ताकद असते, तर आपली ताकद ही आपण स्वतःवर करायला पाहिजे. आणि दुसऱ्या स्त्रीला पुढे जायला पुरुष मागे ओढते, स्त्रीच मागे ओढते. आणि हे स्त्रियांनी बंद करायला पाहिजे. जशा आपल्या मुली